नमस्कार. आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र नाही, सगळे सोयरेंबाबत अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, राज्य सरकारचे आश्वासन, छगन भुजबळ यांची माहिती. भाजप आमदारांचे स्वप्नभंग होणार, अजित पवारांमुळे धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय अशी अवस्था, 11 नेते आमदारकीपासून राहणार वंचित. कमिशनखोरीमुळे अटल सेतू खचला, महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप. 54 लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करा, आरक्षणावरून मराठा ओबीसी नेते आमनेसामने, हाकेंच्या मागणीने सरकार थक्क, ओबीसी बांधव रस्त्यावर, लातूर बीडमध्ये रास्ता रोको. विधानसभेला ताकद दाखवू, अमित ठाकरेंचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर. ओबीसी प्रश्नी नेमणार मंत्रिमंडळ उपसमिती, राज्य सरकारचा निर्णय, 29 रोजी सर्वपक्षीय बैठक होणार, ओबीसी मराठा लवकरच एकत्र बैठक. लोकसभेतील मतदार याद्यांचा घोळ, विधानसभेला थांबणार, निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू. कॉलेजच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेशासाठी सीईटी आणि सीईटीचे गुण ग्राह्य धरणार, यूजीसीच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध. केजरीवालांच्या जामिनाला स्थगिती, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, तुरुंगातील मुक्काम 4 दिवसांनी वाढला. पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून, भरती प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर, उमेदवारांची प्रवास व राहण्याची सोय. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.